दुधातली भेसळ आणि दुग्धजन्य पदार्थाच्या भेसळीविरोधात FDAनं आता कडक कारवाई केली आहे। विशेष करून तुकाराम मुंडेंनी या आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर ही मोहीम जी आहे कारवाईची तिनं गती पकडलेली आणि आता याच मोहिमेचं स्वागत आहे ते शेतकरी वर्गातून होताना पाहायला मिळतं आहे। तुकाराम मुंडेंच्या अभिनंदनाचे फलक गावोगावी दिसत आहेत। शेतकरी आपल्यासोबत आहेत, दुग्ध व्यवसाय करतात। दूध भेसळी किंवा दुग्धजन्य पदार्थाच्या भेसळीविरोधातली कारवाई किती गरजेची आहे? खूप गरजेची आहे। या माध्यमातून दुहेरी फायदा या राज्यात खाणारे जेवढे आहेत त्यांनाही होणार आहे आणि पिकवणारे आहेत त्यांना पण होणार आहेत। खाणारे यांना कसा होणार आहे तर त्यांना निश्चितपणानं चांगल्या दर्जाचं अन्न खायला मिळणार आहे आणि निश्चितपणानं उत्पादन करणाऱ्या माणसाच्या मालाला योग्य भाव मिळाला तर त्याच्या कष्टाचा मोबदला त्याला मिळणार आहे। तुकाराम मुंडे ज्या ज्या विभागात जातात तिथं कारवाई होते आणि त्यानंतर त्यांची बदली होते। आता काय सांगणे सरकारला? या माध्यमातून मी सरकारला आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की आमच्या कष्टकरी शेतकऱ्याची एक प्रामाणिक अपेक्षा आहे की आमच्यासाठी तुकाराम मुंडे साहेबासारखे प्रामाणिक अधिकारी ज्या दिवसापर्यंत त्यांची रिटायरमेंट होत नाही त्या दिवसापर्यंत कुठल्याही नियमाला बाजूला ठेवून आयुक्त पदावरच तुकाराम मुंडे साहेबांची रिटायरमेंट झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचा खमक्या अधिकारी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस निश्चितपणानं भेसळखोराचं धाबं दणाणतं आणि आपण जर त्या बदलीचा प्रयत्न केला तर ज्या पद्धतीनं मुंडे साहेबाचं समर्थन आम्ही सर्व शेतकरी करत आहोत त्याच्या उलटं सर्व शेतकरी रस्त्यावर उतरलेले एक दिवस बघायला मिळतील। दूध उत्पादक किती दूध? बोला ना। किती दूध आहे? 110 लिटर। 110 लिटर दररोज। हो। या दुधाची जी भेसळ होती त्याच्यावर कारवाई केली जाते। भेसळ जी करतात त्यांच्यावर आता कारवाई सुरू आहे। काय वाटतं ही कारवाई बघून? नाही चांगलं वाटतंय कारण भेसळ पकडल्यानंतर दुधाचे भाव वाढते ते भाव वाढते ना वाढतील। दुसऱ्याला काय नाव? मोतीराम नाईक। अच्छा, किती दूध आहे? 50 लिटर। हां, किती खर्च किती होतो 1 लिटर दुधाला सांभाळायला? किती खर्च होतो? भाव मिळतो का? मिळतो, आता सध्या चांगला मिळतो कारण हे बेसळ थांबायला लागली त्यामुळे भेटेन असं वाटतं। हां, मुंडे साहेबांचं तुम्ही फटाके फोडून अभिनंदन केलं, कशामुळे केलं? हे कारण बेसळयुक्त दूध जे जास्त होतं त्याचं आता प्रमाण कमी होईल आणि चांगला भाव मिळेल त्यामुळे स्वागत केलं आम्ही। पण कारवाई केल्यास बदली होईलच? बदली ती आता ती का आपण सांगू शकतो का? ती शासनाच्या हातात आहे। तुमचं काय नाव? अतुल नाईक। हां, फटाके फोडले आज? हो फोडले की। काय सांगायचं सरकारला? काय नाही सरकारला आमचं जे बदली होऊ नये अशा अधिकाऱ्यांची। हां, आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं ह्याच्यात चांगलं होतं ना। इकडं कुठं भेसळ काय काय केली जाते दुधात, काय माहिती? दुधात काय आता बेसळ करणारे पावडर हे टाकतात, पाणी ओततात, हे करू नये। या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत। खरं तर दूध आणि त्या पदार्थामध्ये जी काय भेसळ होती आहे त्याविरोधात मुंडेंकडून सुरू असलेल्या कारवाईचं शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात स्वागत होतं आहे आणि यानंतर या कारवाईच्या गती वाढावी आणि तुकाराम मुंडेंची आयुक्त पदावरून बदली करू नये अशी देखील मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव।